महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे प्रमुख अमित ठाकरे यांच्या संकल्पनेतून राज्यभर सुरू असलेल्या सदस्य नोंदणी अभियानाला सोलापुरात दिवसेंदिवस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। अभियानाच्या 7व्या दिवशी रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय येथे आयोजित सदस्य नोंदणी शिबिराला विद्यार्थिनींचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला। मोठ्या उत्साहात आणि जल्लोषाच्या वातावरणात विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे सदस्यत्व स्वीकारले। महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीने आयोजित या शिबिरास महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक सेनेचे जिल्हा प्रमुख प्रकाश कोळी सर, महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे शहर संघटक जितेंद्र टेंभुर्णीकर, मनसे महिला आघाडीच्या शहराध्यक्ष जयश्रीताई हिरेमठ तसंच सोनालीताई भागानगरे यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थिनींशी संवाद साधत शिक्षण, महिला सक्षमीकरण, रोजगाराच्या संधी, विद्यार्थी हक्क, सामाजिक प्रश्न तसेच युवकायुवतीमध्ये नेतृत्व विकास करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती दिली। या अभियानाचे नेतृत्व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष अभिषेक रंपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून सोलापुरातील प्रत्येक महाविद्यालयापर्यंत पोहोचून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेशी जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे। यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण जिल्हाध्यक्ष अभिषेक रंपुरे यांनी या सदस्य नोंदणी अभियानाबाबत अधिक माहिती दिली। नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या सभासद नोंदणीचा आज 8वा दिवस असून आज 8व्या दिवशी आम्ही लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय येथे सदस्य नोंदणीचा स्टॉल लावलेला आहे। अतिशय चांगल्या प्रकारे व भरघोस पद्धतीने इथले विद्यार्थिनींनी या स्टॉलला भेट देऊन अतिशय उत्साहीपणाने त्यांनी सदस्य नोंदणी केलेली आहे आणि विद्यार्थिनींमध्ये एवढा अमित साहेबांवर विश्वास दिसतो आहे व त्यांनी आत्ताच प्रकट केलेला आहे की अमित साहेबांच्या विचारांवर पाऊल ठेवून आम्ही ह्याच्या पुढे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना सोलापुरात रुजवण्याचा 100% प्रयत्न करू असा त्यांनी आम्हाला जिथे शब्द दिलेला आहे। अशाच प्रकारे सोलापुरात प्रत्येक कॉलेजच्या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना स्टॉल लावणार असून मी आज देखील 8व्या दिवशी सर्व सोलापुरातील विद्यार्थिनी व युवकांना आवाहन करतो की त्यांनी त्या कॉलेजच्या महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या स्टॉलला भेट देऊन लवकरात लवकर अमित साहेबांच्या या यज्ञामध्ये या विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या या संघटनेसाठी त्यांनी लवकरात लवकर सदस्य नोंदणी करून घ्यावं असे मी आज आवाहन करतो। महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी सेनेच्या वतीने महाराष्ट्रभर पूर्ण आदरणीय राजसाहेब ठाकरे तसंच अमित ठाकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी व त्यांना न्याय देण्यासाठी राजसाहेबांनी जी सदस्य नोंदणी चालवली आहे त्याला लक्ष्मी भाऊराव पाटील कॉलेजमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी प्रचंड असा विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिलेला आहे व सर्वांची जवळ आता सकाळपासून चांगला प्रतिसाद मिळाल्यावर सभासद नोंदणी आता त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे। नमस्कार, माझे नाव राधिका जितेंद्र टेंभुर्णीकर। महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेत सक्रिय सदस्य म्हणून मी माझे नाव नोंदवले आहे। विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या शैक्षणिक प्रश्नांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना प्रभावी माध्यम असून तसेच मी माझ्या विद्यार्थी मैत्रिणींना सांगू इच्छिते, आवाहन करू इच्छिते की त्यांनी सक्रिय सदस्य म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेत आपला सहभाग नोंदवावा। सदस्य नोंदणी अभियानाच्या 7व्या दिवशी महिला महाविद्यालयात मिळालेला हा अभूतपूर्व उदंड प्रतिसाद पाहता सोलापुरातील विद्यार्थिनींमध्येही महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या विचाराबद्दल आणि संघटनाबद्दल कार्याबद्दल वाढता विश्वास निर्माण होत असल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे। लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।